नव्या सरकारच्या शपथविधीसाठी अवघे 24 तास बाकी असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मंत्रिमंडळात नेमकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे। आणि यानंतर जाऊयात कोल्हापूरमध्ये, ज्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण पाहिलं तीनही पक्षांकडून दावे करण्यात आलेले होते, मागणी सातत्यानं होत होती की आपल्यालाच महत्त्वाची खाती हवी किंवा जास्तीत जास्त खाती आपल्याला हवीत। कोल्हापूरमधलं काय चित्र म्हणताय, कुणाला नेमकी मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते? गौरी, अगदी बरोबर आहे। कोल्हापूरमध्ये अनेक जण जे आहेत ते मंत्रिपदाच्या रेसमध्ये सध्या पाहायला मिळतात आणि विशेष करून पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून एक वेगळी स्पर्धा जी आहे ती कोल्हापूरमध्ये रंगलेली आहे। त्याबद्दलच्या चर्चाही रंगलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसांपासून शिंदेंचे अतिशय जवळचे मानले जाणारे राजेश क्षीरसागर हे आपल्यालाच पालकमंत्रीपद मिळेल यावरती दावा करताना पाहायला मिळालेले आहेत। सातत्याने या संदर्भात ते बोलत देखील आलेले, त्यामुळे निश्चितच आहे त्यांना या ठिकाणी मंत्रिपदाची या ठिकाणी संधी मिळते का, त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ जी आहे ती पडते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। तर दुसरीकडे हसन मुश्रीफ जे सलग 6व्यांदा आमदारपदी त्यांची निवड झालेली आहे, आमदार म्हणून निवडून आलेले आहे, त्यामुळं निश्चितच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ यांना देखील संधी जी आहे ती पुन्हा एकदा मंत्रिपदाची दिली जाणार यावरती जवळपास स्पष्ट देखील मांडलं जाते। मात्र हसन मुश्रीफ यांना देखील कुठली आता संधी मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय दुसरीकडे आपण विचार केला तर त्या ठिकाणी सलग 3ऱ्यांदा शिवसेनेतून खरं तर निवडून आलेले प्रकाश आंबेडकर जे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत, त्यांना देखील या ठिकाणी मंत्रिपदाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। तर आपण दुसरीकडे विचार केला तर विनय कोरे सारखे एक दिग्गज नेते म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे। त्यांचे 2 आमदार जनस्वराज्य शक्ती पक्षाचे कोल्हापूरमध्ये निवडून आलेले, त्यामुळं निश्चितच एक स्थानिक पक्ष म्हणून त्यांना देखील या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते अशी एक चर्चा आहे। भाजपचे गेल्या वेळीचे देखील ते सहयोगी पक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांनी साथ दिली होती आणि आता सुद्धा भाजपसोबतच या ठिकाणी महायुतीसोबतच जनस्वराज्य शक्ती पक्ष जो आहे तो पाहायला मिळतो, त्यामुळे निश्चितच विनय कोरे यांना देखील त्या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते असेही म्हटलं जातं। मात्र ही 4 जरी नावं आपण घेतली असली तर दुसरीकडे राजेंद्र पाटील यड्रावकर हे देखील त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात। तर दुसरीकडे जे भाजपचे 2 नूतन आमदार गतवेळी अमल माडिक जे होते ते पराभूत झाले होते, मात्र पुन्हा एकदा त्यांना आमदार म्हणून इथल्या जनतेने निवडून दिले, त्यामुळे अमल माडिक असू देत आणि राहुल आवडे यांची शक्यता काहीशी धुसर मानली जाते। मात्र भाजप पक्ष शेवटी अनेक धक्कातंत्र आजपर्यंत आजमावत आलेले आहे, त्यामुळे निश्चितच आहे या संपूर्ण मंत्रिपदाच्या वाटपामध्ये नेमकी कोल्हापूरला मंत्रिपद कोणतं मिळणार का आणि मिळणार असेल तर किती मंत्रिपद कोल्हापूरमध्ये मिळणार, शिवाय कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी कोणाची नेमणूक होणार या सगळ्या भोवती मात्र अनेक चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात। गौरी, हो नक्कीच शेखर, अनेक महत्त्वाची नावं सध्या समोर येत आहेत, मात्र संभाव्य मंत्री समोर येत आहेत, नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।